आजच्या डिजिटल युगात वाचन कमी होत चाललंय, तर असं तुम्हाला वाटतंय का? काही डिजिटल ॲप्समुळे लोक तिकडे वळले आहेत आणि ती काही वाईट गोष्ट नाही आहे मला असं वाटतं. पण तरी ही पुस्तक घेऊन वाचनातली जी गंमत आहे ती एक वेगळी आहे. तर काही प्रमाणात थोडा बदल झाला आहे हे मान्य आहे. मग तरुणांनी वाचनाकडे वळावं यासाठी एक कलाकार म्हणून तुम्ही आमच्यासारख्या तरुणांना काय सांगू शकाल? साहित्य वाचल्याने कलाकार अतिशय समृद्ध होऊ शकतो. तो घडेल न घडेल हा वादातीत प्रश्न आहे. कारण मुळात काय होतं ना, की साहित्याने तुम्हाला किंवा कुठल्याही कथा, कादंबऱ्या वाचनाने तुम्हाला त्या कथेमध्ये, त्या कादंबऱ्यामध्ये ना अनेक कॅरेक्टर्स भेटत जातात. आणि एक वेगळं विश्व आपण आपल्या आपल्या इमॅजिनेशनमध्ये ते तयार करायला लागतो. आणि डेफिनेटली त्या कलाकाराला पुढे जाऊन त्याचा खूप उपयोग होतो. हे मी स्वानुभवावरून सांगतोय तुम्हाला. खूप वेळा असं होतं, आपण एखादं पुस्तक वाचतो त्यामुळे आपला जगाकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. तर तुमचं असं तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का, की तुम्ही एखादं पुस्तक वाचलंय आणि त्या पुस्तकामुळे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेलाय? 8वीला मला आजही आठवतंय, की मी पहिला माझ्या आयुष्यातला पहिला स्टेज परफॉर्म केला होता आणि एक बालनाट्य होतं, ती एकांकिका होती आणि त्याचं मला पारितोषिक स्वरूपात मिळालं होतं. ते नेमाडेंचं कोसला. आणि हे काय एवढं पुस्तक आहे, हे काय वगैरे आणि हे काय नाव आहे कोसला, असं माझं जरा झालं होतं. पण एकदा मला आईनेच सांगितलं होतं, की मिळालंय तुला पहिलं तुझं अभिनयाचं पारितोषिक मिळालं, तर एकदा बघ ना काय आहे ते.